खूप वेळ झाला, ऋषी अजून आला नाहीये. अगं येतच असेल तो एवढ्यात. मी एक काम करू का, ऋषीला कॉल करू का, म्हणजे मला कळेल की तो एक्झॅक्टली कुठे आहे. ठीक आहे, चालेल. कामिनी, तू इथे? ऋषी तुलाच कॉल करत होते, बराच वेळ झाला काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, म्हटलं कॉल करून बघावं. तुम्ही दोघं निवांत गप्पा मारा, मी काहीतरी चहा कॉफी करून आणतो. नाही सुम्या, नको. काही नको. ऍक्च्युली मी जे काम करायला आले ते करेन आणि लगेचच निघेन. मी ऋषीला सॉरी म्हणायला आले. सॉरी? आणि मला का? ऋषी, मी खरंच खूप रूडली वागले तुझ्याशी आज, पण आभासबद्दल एकामागून एक अशा गोष्टी कळत होत्या ना की मला असं वाटलं. एनिवे, सगळे डाऊट्स आता क्लिअर झाले. ऋषी, खरं तर तू मला सांगत होतास की तो आभास फ्रॉड आहे, पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि खूपच ओव्हर रिॲक्ट झाले. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतीयस? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने सुद्धा असंच रिॲक्ट केलं असतं. इट्स ओके. ऍक्च्युली माझेच दिवस वाईट चालू आहेत. काय झालं ऋषी, असं का बोलतोयस? कारण असंच आहे कामिनी. इतकं सगळं घडलं आणि तू माझं काहीच ऐकायला तयार नाहीये. तिला असं वाटतं की या सगळ्यांना मीच जबाबदार आहे. आणि आजही तिचा त्या साईराजवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. से ऋषी, एक मित्र म्हणून तू नीतूच्या बाबतीत कधीच कमी नाही पडलास. तू सतत तिला मदत केलीयस, मग या सगळ्यामध्ये तू स्वतःला दोषी का ठरवतोयस? आणि जे काही खरं खोटं आहे ना ते नीतूला लवकरात लवकर कळेल. हो, पण मला तिची काळजी वाटतेय ग. तू बघ ना, तिची काही चूक नसताना तिला किती काही सहन करावं लागतंय, आणि त्यात मी तिला काहीच मदत नाही करू शकत. का ऋषी, नीतूसाठी तू स्वतःला का इतका त्रास करून घेतोय? कशासाठी? मी एक मित्र म्हणून तुला सतत नीतूचाच विचार. ऋषी, एक मित्र म्हणून मी तुला कधीच महत्वाची नाही वाटली का रे? याहून कमी का होईना, पण तुला कधीतरी माझी काळजी वाटली असती ना तर. एनिवे, निघते मी. कामिनी, ऐक माझं. कामिनी, काही न बोलता खूप काही बोलून गेलीये ती सुम्या. आई, माझं म्हणणं एवढंच आहे की मला फक्त काही दिवस दे. कॉन्सर्ट होईपर्यंत मला फक्त माझ्या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे प्लीज. पुन्हा तेच, तू आणि तुझं गाणं. ऋषी, मला या विषयावर आता पुन्हा चर्चा नकोय. गाण्यापायी माझ्या संसाराचे जे धिंडवडे निघालेत ना तेवढे पुरेसे आहेत. आता तुझ्या बाबतीत असं झालेलं माझ्याच्यानी बघवणार नाही, कळलं तुला? एक मिनिट आणू. बघा, लय ऐकून घेतलं मी तुझं. आपल्या संसाराचं जे काय झालं त्याला एकटा मीच जबाबदार आहे का? तुझा काहीच दोष नाही. तुला 100% क्लीन चिट. हे बघा, या बाबतीत आपलं एकमत होणं कधीच शक्य नाही. त्यामुळे जाऊ दे, सोडा ते. आपलं भांडण मध्ये आणून ऋषीच्या लग्नाचा विषय टाळू नका. हे बघ, मला माझ्या मुलाची, त्याच्या भविष्याची काळजी आहे, म्हणून मी पोट तिडकीने बोलते, कळलं? आई, लग्न कोणाला करायचंय? मला करायचंय ना. मग माझ्या मनात काय चाललंय ते तू विचारशील की नाही? तुला कित्येकदा सांगितलंय, तू उगाच घाई करतेस. हे बघ, आय प्रॉमिस, या बाबतीत माझं काही ठरलं ना तर तुला नक्की येऊन सांगेन. आय प्रॉमिस. तोपर्यंत प्लीज थांब ग. ठीक, तू ठरव. तुला काय ठरवायचं ते सावकाश ठर. आईला विचारायची काय गरज आहे ना? मोठा झालायस आता तू. तुझे निर्णय तू स्वतः घे.
माझं त्यावर काहीच म्हणणं असणार नाही. तुला आयुष्य जसं जगायचंय तसं तू जग. पण एवढं लक्षात ठेव की तू दुःखात किंवा अपयशी झालेला मला पाहवणार नाही. तेवढ्यासाठीच मी हे सगळं बोलले. आई आई तू उगाच गैरसमज करून घेतीयस ग. असं काहीच नाहीये ऋषी. तुझ्या आयुष्यातली माझी जागा मला कळायलाच हवी आणि ती आता मला कळून चुकली आहे. तुम्हा दोघांबरोबर या घरात मी कधीच राहत नव्हते, पण आता यापुढे तुमच्या आयुष्यातही मी राहणार नाही याची काळजी घेईन मी. काय चाललंय? नाही, त्या मॅरेज ब्युरोवाल्यांचा अजून कसा फोन नाही येत, वाट बघते हो. म्हणून तू 2 फोन घेऊन बसलीस? हा, म्हणजे समजा त्यांनी याच्यावर केला आणि मला किचन मधून यायला उशीर झाला तर, मग याच्यावर केला तर आणि नाही उचलला तर. धन्यस मला जर वाचू दे प्लीज. मी आत येऊ का? साईराज, अरे ये ना, बस बस ये. सॉरी काका, मी आज सुद्धा तुम्हाला काही न कळवता इथे आलो. काय झालं काकू? काही टेन्शन आहे का? नाही, तू बस, मी पाणी घेऊन येते. नाही नाही नको, राहू दे. ऍक्च्युली मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. माझं मन मोकळं करायचंय म्हणा हवं तर. काल इथून गेल्यापासून मी सतत तुमचा विचार करतोय आणि नीतूचा डिस्टर्ब चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. ऍक्च्युली माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागलाय त्याच्यामुळे मला काल रात्रभर झोप नाही. म्हणून मी विचार केला की आज तुम्हाला येऊन भेटावं आणि माझं मन मोकळं करावं. त्या खोट्या माणसावर अतिविश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला जो विनाकारण त्रास झालाय त्याच्यासाठी कुठेतरी मी पण जबाबदार आहे. साईराज, अरे तुझी काहीच चूक नाहीये यात. नाही नाही का हो, हा तुमचा मोठेपणा झाला. मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुम्ही खूप प्रॉब्लेम्स फेस करताय आणि मी ठरवलंय माझ्यामुळे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम झाले ते सगळे मला सॉल्व्ह करायचे. तुम्ही काळजी नका करू. साईराज, या सगळ्या प्रकरणात आमच्या नीतूची काहीच चूक नाही रे. पण बघ ना, तरीही तिच्यासाठी स्थळ शोधताना आम्हाला किती अडचणी येत आहेत. त्या आभासची बातमी ना वाऱ्यासारखी सगळ्या पुण्यात पसरली रे. म्हणजे आम्हाला कळत नाहीये की हे सगळं आम्ही कसं निभावून नेणार आहोत. काकू, ह्या सगळ्याचा अंदाज मला आला होता आणि म्हणूनच मी तुमच्याशी एका प्रपोजल बद्दल बोलायला आलो. प्रपोजल? माझ्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलेल्या नीतूला सावरण्यासाठी मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आपण दोघं मित्र आहोत हे तर तू मान्य करतेस. ऑफकोर्स. ह्या खोट्या आभासमुळे एक चांगली गोष्ट घडली. काय? मी तुझ्या प्रेमात पडलोय नीतू. नीतू, माझ्याशी लग्न करशील?